नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉगमध्ये. तर तुम्ही म्हणाल आज तुम्ही काय करताय? तर बघा आम्ही आज ना एक छोटासा कट्टा तयार करतोय आणि छोटासाच करायचे त्याच्यामुळं गौंड्याला वगैरे कोणाला बोलवले नाही, घरीच बनवतोय. तर हा कट्टा आम्ही ना देवघर घेतले ना, तर देवघर ठेवण्यासाठी बनवतोय. तर तुम्ही म्हणाल देवघर आत्ता घेतले, तर आमचं घर हे खूप जुनं आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या खिडक्या, कोणी दिवळी म्हणतं, कोणी खिडकी म्हणतं. तर त्या खिडकींमध्येच आम्ही देव ठेवायचो ह्याच्या अगोदर आणि तिथं देवपूजा करायचो. तर मग आता नवीन घेतले देवघर आणि देवघराची दिशा पण काही लोक म्हणतात की इकडं असावी तिकडं असावी. तर मग ह्यावेळी म्हटलं की आता नवीन घर घेतलंच आहे तर देवाची दिशा ही बदलावी देवघराची. त्याच्यामुळे आम्ही हा कट्टा घरगुती बनवून घेतला आहे आणि त्याच्यानंतर हे ठेवून बघितलं कसं आहे ते. त्याच्यानंतर हे व्यवस्थित कट्टा सुकू दिला आणि दुसऱ्या दिवशी देवाची देवपूजा ही करून घेतली, देवस्थापन करून घेतली. तर बघा तुम्हीही कसं वाटतंय, खूप छान आणि प्रसन्न वाटतंय देवपूजा केल्यानंतर. तर तुम्हाला हा छोटासा आपला मिनी व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्हाला आमचं हे देवघर कसं वाटले तेही सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या घरात देवाऱ्याची दिशा, देवघराची दिशा कोणत्या दिशेला आहे ते मला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.